जय हिंद, राम राम मित्रांनो. मला माझा जीवाचं बरं वाईट वाटत आहे म्हणून मी हे व्हिडिओ 2:45 दरम्यान शूट करत आहो. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, माझी नेमणूक जीएमसी नागपूर येथे आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला. इथे मी काही अलिगल जी गोष्टी चालत आहेत त्याचा विरोध केलाय म्हणून सगळं म्हणजे दोष माझ्यावरच थपवत आहेत. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. मित्रांनो, मी 2026ला एक अवैध लॅबवाला पकडलेला. तर मी त्याला पकडून त्या लॅबवाल्याला मी 50 नंबर आयसीयू जे वार्ड आहे लहान बच्चूंचा, त्या वार्डामध्ये पकडलेला आणि त्याला पकडून मी सीएमओ मॅडम यांच्याकडे नेलेला. नंतर ते सीएमओ मॅडमनी मला सोबत घेऊन मेडिकल सुपरिटेंडंट जे सर आहेत त्यांच्याकडे घेऊन गेले. सर म्हणतात की तुम्हीच जावा, तुम्हीच कारवाई करा. चला, मान्य केलं, मीच गेलो, मीच कारवाई केलं. तरी पण पोलीस प्रशासनाकडून यावरती काहीच लक्ष घालण्यात नाही आलं. त्याच्यावरती फक्त त्या एनसीमध्ये असं लिहून दिलं की फक्त यांनी सरकारी कामामध्ये अडथळा आणला. मित्रांनो, त्यानंतर मी सगळं ऑफिसवाल्यांनाही कळवलं. त्यानंतर अजून यावरती ऍक्शन घ्यायला पाहिजे होतं, पण ऍक्शन घेण्यात आलं नाही. त्यानंतर मी अजून 19/2/2026ला अवैध लॅबवाला पकडला. त्याचं नाव होतं जेनक्स. याला मी वार्ड नंबर 47ला पकडलं. वार्ड नंबर 47ला काही जे डॉक्टर आहेत, सगळेच नाही, जे काही डॉक्टर आहेत ते त्यांचं कनेक्शन आहे अवैध लॅबवाल्याकडून, यांना कमिशन भेटतो. त्याचा विरोध केला मी. विरोध असा केला की तुम्ही ह्या गरिबांचा लुटमार करू नका, कारण आम्ही पण एक गरीब घरचाच मुलगा आहे. म्हणून मला ते कदाचित योग्य वाटलं नाही याचा विरोध करताना. मग त्या माणसाचा विरोध पण मी स्वतः जाऊन पोलीस स्टेशनला रिपोर्ट केलं. त्या जेनेक्सवाल्यावरती काहीच आपल्या अजनी पोलीस स्टेशनकडून काहीच म्हणजे हे झालं नाही, कारवाई झाल्या नाही. त्याच्यावरती कारवाई जर झाली असती मित्रांनो, तर त्याची हिंमत नसती राहिली की अजून त्यांनी डबल येऊन त्या हॉस्पिटलच्या वार्डामधून सॅम्पल घेऊन जावं. आणि हे 4 तारीखच आहे बहुतेक, शनिवार माझी फर्स्ट शिफ्ट होती. त्या दिवशी मी 52 नंबर आयसीयू वार्ड या ठिकाणी मी त्याला पकडलेलं आहे. एक जेनेक्सचा जो लॅबवाला पोरगा आहे, मी त्याला पकडलेला आहे. तो डायरेक्ट जो किडनी युनिटचा वार्ड असतो त्याच्यामध्ये गेला. मला एक बाई आली सांगायत की दादा, ह्या मला प्रायव्हेट लॅबवाला आहे, याच्याकडे मला टेस्टसाठी सांगितलं आहे, माझ्याकडे पैसे नाही तरी हे सतत बाहेरच पाठवत आहेत काय म्हणते आपल्या टेस्टसाठी. म्हणून मी त्याला पकडलं. त्याला पकडून मी तसंच तुरंत वाकीटाकीवरती कॉल दिला की इथे अवैध लॅबवाला मी पकडलेला आहे. तर पेट्रोलिंग टीमची काम असते मित्रांनो की हे अवैध लॅबवाला किंवा जे अनधिकृत व्यक्ती आहेत त्यांना जर सापडलं ते घेऊन जाऊन ऑफिसमध्ये त्याच्यानंतर कारवाई करण्यात यावी. मग मी स्वतःच घेऊन गेलो.